कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जयांचे केल्या स्मरण, होय सकल विद्याचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवर्त आनंदे वर्षतीये. प्रवचनरूपी सेवेकरता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील प्रथम क्रमांकाची अशी आहे. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज या ओवीद्वारे सद्गुरू निवृत्तीनाथांचं अर्थात संतांचं वर्णन या ओवीद्वारे करतात. आणि वर्णन करत असताना म्हणतात, माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे शुद्ध आहेत. अंतःकरणाचा जर विचार केला तर अंतःकरणाने उदार आहेत. साधकावर अखंड आनंदाचा वर्षाव करण्यामध्ये प्रसिद्ध असणारे, स्वरूपाने शुद्ध असणारे निवृत्तीनाथ महाराज, तुमचा जय जयकार असो. असा या ओवीचा शब्दशः सरळ सरळ अर्थ आहे. या ठिकाणी जी प्रवचनरूपी सेवा आहे, सालाबादप्रमाणे परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरू बंशीबाबा तांबे यांच्या 31व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जो कार्यक्रम साजरा होत आहे, या सोहळ्यामधील ही सर्वांच्या आज्ञेनुसार माझ्याकडे आलेली एक प्रवचनरूपी सेवा आहे. कारण पुण्यस्मरण, पुण्यतिथी आपण करतो अशातला अर्थ नाही. कारण खरा वारकरी जो असतो ना, खरा जो महात्मा आहे, भगवत भक्त आहे, अशांची पुण्यतिथी, अशांचा पुण्यस्मरणाचा सोहळा समाज करेल याच्यात नवल नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. अशा या थोर सत्पुरुषाच्या पुण्यतिथीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम आयोजित झालेला आहे, या कार्यक्रमाचे सूत्रधार असणारे आमचे परमार्थ हरिभक्तपरायण वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के निवासा संस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच या परिसरातील बाबाचे काही चाहतेगण आहेत, शिष्यगण आहेत, यांच्या सर्वांच्या सहकार्याने कमिटी, मंदिर ट्रस्टी मंडळी या सर्वांच्या सहभागातून चालत असलेला हा नामयज्ञ आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. कारण ठिकाण जर पाहिलं तर अतिशय पवित्र आणि शुद्ध असणारं हे एक प्रकारचं ठिकाण आहे. ज्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना झाली, अमृत अनुभवाची ग्रंथाची रचना झाली, अशा पवित्र ठिकाणावर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या सोहळ्यामधील ही सर्वांच्या आज्ञेनुसार आलेली माझ्याकडची एक सेवा आहे. त्या सेवेकरता ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील प्रथम क्रमांकाची ओवी आहे. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज या ओवीद्वारे सद्गुरू निवृत्तीनाथांचं अर्थात संतांचं वर्णन करतात. कारण वर्णन कोणी केलं पाहिजे, वर्णन कोणाचं केलं पाहिजे, याला फार महत्त्व आहे बरं का. कारण या वर्णन यथार्थ तेच होऊ शकतं, वर्ण विषय योग्य असावा लागतो. ज्याचं वर्णन केलं जातं ती व्यक्ती त्या योग्यतेची दर्जाची असावी लागते. आणि वर्णविषयसुद्धा योग्य असावा लागतो. वर्णन करणारा अधिकारी असावा लागतो. त्यावेळेला त्या वर्णनाला विशेष प्राधान्य येत असतं. नाहीतर फार झालं तर त्याला स्तुती म्हटलं तरी चालतं. स्तुती वेगळी आणि वर्णन वेगळं. स्तुती त्याला म्हणतात, नसलेले गुण एखाद्याच्या ठिकाणी लावून विनाकारण जी केली जाते त्याचं नाव आहे स्तुती. एखादा माणूस जरा रागीट स्वभावाचा जर असला ना, माणसं बोलता बोलता म्हणतात, चला काय त्याच्या नादी लागले. हा माणूस म्हणजे जणू काय जमदाग्नीच. आता जमदाग्नीची या बाबाची कुठंच बरोबर होत नसते. पण एखादा पुसट गुण दिसून आला की बाकीचे विनाकारण लावायचे आणि करायचे, याला म्हणतात स्तुती. किंवा एखादा माणूस कोणतंही कार्य करत असताना जर माघार घेत नसला, भीत नसला, माणसं सरळ म्हणतात हा माणूस म्हणजे जणू काय वाघासारखाच. याचा अर्थ त्याचा वाघासारखा आकार नसतो, वाघासारखा जबडा नसतो, वाघासारखे केस नसतात. पण काही पुसट गुण त्याच्याजवळ दिसून आले की बाकीचे विनाकारण लावायचे आणि करायचे, याला म्हणतात स्तुती. म्हणजे नसलेले गुण विनाकारण लावून केले जाते त्याचं नाव आहे स्तुती.
आणि यथार्थ जे असतं त्याला म्हणतात वर्णन. वर्णन यथार्थ कोणतं होऊ शकतं? वर्णन करणारा अधिकारी असावा लागतो. ज्याचं वर्णन केलं ती व्यक्ती त्या योग्यतेची असावी लागते आणि वर्णविषयसुद्धा योग्य असावा लागतो. त्यावेळेला त्या वर्णनाला विशेष प्राधान्य, विशेष महत्त्व असतं. या ओवीद्वारे वर्णनाला जे महत्त्व आहे, या ओवीतून निवृत्तीनाथांचं जे वर्णन माऊलीने केलं आहे, याला जे प्राधान्य आलं, याला जे किंमत आली, महत्त्व जे आले ना, त्याचं एकच कारण आहे, वर्णन करणारे अधिकारी आहेत. ज्यांचं वर्णन केलं ती व्यक्ती त्या योग्यतेची आहे आणि वर्णविषयसुद्धा योग्य आहे, म्हणून या वर्णनाला विशेष प्राधान्य आहे. वर्णन करणारे कोण आहेत? संत सम्राट ज्ञानराज माऊली आहेत. ज्यांचं महत्त्व, ज्यांचं वर्णन सर्व संतांनी तोंड भरून केलेलं आहे. कारण आपण पहिला प्रश्न केला आहे, वर्णन करणारा हा अधिकारी असावा लागतो. मग प्रश्न निर्माण होईल, या ओवीमध्ये जे वर्णन करतात ज्ञानोबा हे अधिकारी आहेत का? मला वाटतं हा प्रश्न निर्माण करणं निरर्थक ठरेल. कारण माऊलीचा अधिकार सर्व संतांनी तोंड भरून सांगितलेला आहे. जनाबाईसारखे संत तर म्हणतात, बाबा माऊलीबद्दल जर विचार बोलायचं जर ठरलं तर काय सांगता, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. जगद्गुरू तुकोबाराय संत सम्राट ज्ञानराज माऊलीचं वर्णन करत असताना म्हणतात की ज्या ज्ञानोबारायांनी ज्या वेळेला एक धरणेकरी जगद्गुरू तुकोबारायकडे पाठवला ज्ञानोबारायांनी, आणि आल्यानंतर त्या धरणेकराला तुकोबारायांनी विचारलं, बाळ ठीक आहे, तुझी चांगली इच्छा आहे, सद्वासना आहे, उद्धाराकरता तळमळ चाललेली आहे अंतकरणात, पण खरंच सांग, तू माझ्याकडे जे आला ते तुझ्या मनाने आला का कोणी पाठवलं आहे? त्यावेळेला त्या साधकाने सांगितलं, तुकोबाराय मी माझ्या मनाने आलो नाही, मला संत सम्राट ज्ञानराज माऊलीने तुमच्यापर्यंत पाठवलं आहे. त्यावेळेला तुकोबाराय हात जोडले आणि तुकोबाराय म्हणतात, अरे अरे, ज्या माऊलीने मुक्ती करता तुला माझ्यापर्यंत पाठवलं, उद्धारा करता, तो मोक्ष प्रत्यक्ष ज्ञानोबारायच्या दारात आहे, तुला माझ्यापर्यंत कशाकरता पाठवलं आहे? त्या माऊलीच्या दरबारामध्ये काय कमी आहे सांग ना. काय ज्ञानेश्वरी उने तीही पाठविले धरणे. माऊलीच्या दरबारात काय कमी होतं सांग, कशाकरता तुला माझ्यापर्यंत पाठवलं आहे? विनाकारण मला एवढा मोठेपणा का दिला असावा? मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. कोण वर्णन करतं? तुकोबाराय. आणि कुणाचं वर्णन करतात? संत सम्राट ज्ञानराज माऊलीचं वर्णन करतात आणि स्वतःकडे एवढी नम्रता धारण करतात, मज पामर आहे काय थोरपण. याचा अर्थ तुकोबाराय पामर होते असाच अर्थ नाही, पण पामर म्हणण्याच्या पाठीमागच्या हेतू जर पाहिला तर नम्रता हा गुण आहे त्याच्या पाठीमागे. कारण नम्रता परमार्थामध्ये अतिशय महत्त्वाचा गुण आहे बरं का. प्रत्येक माणसाच्या परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये नम्रता हा गुण असला पाहिजे. कारण नम्रता हे परमार्थाला पोषक असणारा एक प्रकारचा भाग आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. कारण हे नम्रतेचं फल आहे, श्रेष्ठ दर्जाचं फल आहे. पण सध्याचा काळ इतका विचित्र चाललेला आहे ना, कुणी कुणासमोर नम्रता घ्यायला रिकामीच नाहीत. समाजाचा सध्याचा काळ जर पाहिला तर ज्ञानेश्वर ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, अर्जुना समाजाचा ओघ कल जर पाहिला तर सध्याच्या काळामध्ये कुणी कुणासमोर नम्रता घ्यायला रिकामे नाहीत. समाजाचा कल जर पाहिला तर लाटणे ऐसा न लवे, पाथरू जैसा न द्रवे. ज्ञानोबा दृष्टांताने सांगतात, दगड आहे, दगड गंगेमध्ये टाकला आणि 12 वर्षे ठेवला आणि 12 वर्षाच्या नंतर वर काढला, हाताने दाबून पाहिला, बोट चेपा सुद्धा होऊ शकला नाही. का? गंगेमध्ये सामर्थ्य नाही अशातला अर्थ नाही, पण दगडासमोर गंगा काय करेल. किंवा ज्ञानोबारांनी दुसरे एक उदाहरण दिलंय, लाटणे ऐसा न लवे. माऊली म्हणतात, अर्जुना बेलणं आहे बेलणं. हे उदाहरण कशामुळे दिलं? सर्वांच्या परिचयाचं उदाहरण आहे. ते लाटणं जे असतं ना, अगोदर त्याचा आकार पहा तुम्ही, त्याच्या दोन्ही बाजू हातात धरण्याच्या अगदी बारीक असतात, सूक्ष्म असतात, आणि मधला आकार जो असतो अगदी जाड असतो, फुगलेला असतो. तसे काही माणसं दोन्ही बाजूने बारीक असतात, आचाराने हीन असतात आणि विचाराने शून्य असतात, पण मध्यंतरी अहंकाराने फुगल्याशिवाय राहत नाहीत. अशा माणसाकरता ज्ञानोबाराने मुद्दाम उदाहरण दिलं, लाटणे ऐसा न लवे. माऊलीने बेलण्याचं उदाहरण कशाकरता दिलं आहे? एवढ्या करताच, कारण त्याच्यात दोन्ही बाजू बारीक असतात. तसं नम्रता जर माणसाच्या अंतकरणात जीवनात जर गुण नसला ना तर उपयोग होऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय स्वतःला पामर म्हणून येतात. याचा अर्थ तुकोबाराय पामर नव्हते,
पण पामर म्हणण्याच्या पाठीमागे एक प्रकार असा आहे, शास्त्र असं सांगतं श्रेष्ठासमोर गेल्यानंतर समोरच्या माणसाने नम्रता धारण करणं गरजेचं असतं. हा एक नियम आहे, ओघ आहे, कल आहे. म्हणून तुकोबाराय माऊलीचं वर्णन करत असताना स्वतःला पामर म्हणतात. विनाकारण मला मोठेपणा का दिला असावा? जो मोक्ष तुला पाहिजे होता तो मोक्ष प्रत्यक्ष माऊलीच्या दारात उभा आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा या शब्दाचा अर्थ मुक्तीचं झाड आहे. सोनं, कैवल्य, कनक, सुख, मोक्ष हे एकार्थाचे शब्द आहेत बरं का. सोन्याचा पिंपळ या शब्दाचा अर्थ मुक्तीचं झाड आहे. नाहीतर काही माणसं म्हणतील आम्ही प्रत्येक वर्षी आळंदीच्या वारीला जातो, प्रत्येक महिन्याला वद्य एकादशीला निवासाला येतो, आपेगावला जातो, प्रत्येक ठिकाणी माऊलीच्या दरबारात पिंपळ आहेच, पण तो सोन्याचा दिसत नाही. आणि दिसत नाही हे चांगलं आहे. जर आपल्याला आतापर्यंत पिंपळ जर सोन्याचा दिसला असताच तर माणसाने प्रसाद म्हणून त्या झाडाला पानसुद्धा ठेवलं नसतं. मला वाटतं तिथल्या पुजाऱ्याने आपल्यापर्यंत येऊच दिलं असतं. मुळ्यात सगट आत्तापर्यंत उपटून काढलं असतं. का? तो सोन्याचा नाही अशाला अर्थ नाही आहे, पण आपल्याला सोनं का दिसत नाही याचं कारण आहे आपण धातूला सोनं धरून बसलो. आपण धातूला सोनं म्हणतो आणि साधू संत मुक्तीला सोनं म्हणतात. तुकाराम महाराज सांगतात ज्यांच्या दरबारामध्ये प्रत्यक्ष मुक्तीचं झाड आहे त्या ज्ञानोबराने तुला माझ्यापर्यंत कशाकरता पाठवलं? काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे, एवढा मोठेपणा का दिला असावा? मी कशाकरता सांगितलं? हे कोण वर्णन करतं? तुकोबाराय. आणि कुणाचं वर्णन करतात? संत सम्राट ज्ञानराज माऊलीचं. म्हणजे तुकोबारांनी ज्यांचं वर्णन केलं आहे, जनाबाईसारखे भक्त ज्यांचं वर्णन करतात. तुम्ही शांतीब्रह्मनाथांना जर विचारलं का हो नाथ महाराज माऊलीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, माऊलीबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? त्यावेळेला नाथ महाराजांनी तोंड भरून सांगितलं बाबा ज्या ज्ञानोबारायचा तुम्ही अधिकार पाहता विचारता ते ज्ञानोबाराय सामान्य समजू नका. प्रत्यक्ष कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कोण वर्णन करतं? नाथ महाराज. कोणाचं वर्णन करतात? संत सम्राट ज्ञानराज माऊलीचं. आणि कोणती शब्द कोणता वापरला? ज्ञानोबा माझा. या अभंगाचा प्रत्येक चरणाच्या शेवटचा शब्द पहा, माझा शब्द वापरला बरं का. साधकांचा मायबाप दरुशने हरेताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जोका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. प्रत्येक चरणाच्या शेवटी माझा शब्द वापरला. आता माझं म्हणण्याकरता नाथांच्या अंतःकरणामध्ये माऊलीबद्दल किती प्रेम असेल हे माझा या शब्दांकळू येते. कारण माझं किंवा माझा माणसं विनाकारण कोणी कोणाला माझं म्हणू शकत नाहीत. कल्पना करा दुपारच्या प्रहरी अचानक एक पाहुणा घरी आला आणि घरात लहान लहान दोन मुलं खेळत होती. त्या मुलाकडे पाहिलं आणि त्या घरमालकाला पाहुणे विचारलं का हो हे दोन्ही मुलं तुमचेच आहेत का? ह्या घरमालकाने ताबडतोब भेद करून सांगितला हा लाल शर्टावाला आहे ना हा माझा आहे आणि हा दुसरा भावाचा आहे. आता कल्पना करा भावाच्या मुलाला जर माझा म्हणून सांगितलं असतं तर जीभ जडली असती का? नाही. माझं म्हणण्याकरता पाहिजे तेवढं त्याच्यावर प्रेम नसतंच म्हणून ताबडतोब भेद अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी याचं कारण आहे. माझं म्हणण्याकरता तेवढी आत्मीयता तेवढं प्रेम लागतं. नाथ महाराजांनी ज्या ज्या वेळेला ज्ञानोबारायचं वर्णन केलं आहे त्या त्या वेळेला माझा माझी अशीच भाषा वापरली की नाही. ज्ञानराज माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. याही अभंगामध्ये नाथ महाराज माऊलीला माझं म्हणतात. म्हणजे ज्या माऊलीचं वर्णन शांतीब्रह्म नाथ महाराज करतात, ज्यांचं वर्णन जगद्गुरू तुकोबरायसारख्या भक्त साधूने केलं आहे, ज्यांचं वर्णन जनाबाईसारखे भक्त करतात त्या माऊलीचा अधिकार सामान्य असेल का? एका शब्दात जर बोलायचं ठरलं तर जे उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी सांगदेव एवढा अधिकार ज्ञानोबरायचा आहे. उपजताची ज्ञानी. माऊलीच्या बाबतीत आपल्याला एक म्हणता येईल, एखाद्याला जर विचारलं बाबा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी का अज्ञानी, काय उत्तर मिळेल आपल्याला? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी का अज्ञानी एखाद्याला सहज विचारा तुम्ही, काय उत्तर देईल? त्याचं उत्तर असं आहे ज्ञानेश्वर महाराज अज्ञानी असू कसे शकतील हे त्याचं सरळ उत्तर आहे.
ज्ञानी आहेत असा जर शब्द उच्चारला तर अगोदर त्याच्या पाठीमागचं अज्ञान सिद्ध करावं लागेल. अज्ञान सिद्ध होतंच ना, कारण ज्ञानी कशामुळे झाले? अज्ञान गेल्यामुळेच ना. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी असा जरी शब्द उच्चारला तरी माऊलीचा अपमान आहे, कमीपणा आहे त्याच्यात. म्हणून त्याला एकच उत्तर आहे, ज्ञानेश्वर महाराज ते अज्ञानी असू कसे शकतील, हे त्याचं उत्तर आहे. जसं गावामध्ये नामसप्ताह सुरू झाला, हरिपाठाची वेळ झाली, स्पीकरवर भजनी मंडळाला आवाज देऊ देऊ दमले. शेवटी एक जण भजनी मंडळाला पाहण्याकरता गावाच्या बाहेर गेला. एक सरकारमान्य दुकान होतं. त्या दुकानदाराला विचारलं, का हो आमचे वारकरी इकडे दुकानात आलते का? काय उत्तर दिलं पाहिजे ते? आज आले नाहीत असं जर सांगितलं तर कधीतरी आलतेच ना, काल आलते, परवा आलते. त्याने एकच उत्तर दिलं पाहिजे, तुमचे वारकरी भजनी आणि या दुकानात येतीलच कसं, हे त्याचं सरळ उत्तर आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज अज्ञानी असू कसे शकतील, हे त्याचं सरळ उत्तर आहे. एवढा मोठा अधिकार असणारे ज्ञानोबा ते ज्ञानेश्वर महाराज या ओवीद्वारे वर्णन करतात. ते आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांचं म्हणजे संतांचं म्हणजे वर्णन करणारे अधिकारी आहेत. आपण जो पहिला सुरुवातीला प्रश्न केला ना, वर्णन यथार्थ कोणतं होऊ शकतं? वर्णन करणारा अधिकारी असावा लागतो. ज्याचं वर्णन केलं ती व्यक्ती त्या योग्यतेची असावी लागते आणि वर्णविषय योग्य असावा लागतो. त्यावेळेला त्या वर्णनाला विशेष महत्त्व असतं, नाहीतर त्याला स्तुती म्हटलं तरी चालतं आहे. म्हणून स्तुती वेगळी आणि वर्णन वेगळं. वर्णन करणारे अधिकारी लागतात. मग ज्ञानेश्वर महाराज अधिकारी आहेत का, याच्याकरता मी एवढा अवाप केला. ज्या माऊलीचा अधिकार जनाबाने वर्णन केला, तुकोबाराने वर्णन केला, शांतीब्रह्मनाथाने वर्णन केला आहे, त्या ज्ञानोबारायचा अधिकार सामान्य नाही. म्हणून एवढे मोठे अधिकारी असणारे ज्ञानोबाराय वर्णन करतात ते आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांचं. मग दुसरा प्रश्न असा आहे, वर्णन करणारे अधिकार आहेत, मान्य आहे, ठीक आहे, पण ज्यांचं वर्णन करतात ते त्या योग्यतेचे आहेत का, हा दुसरा प्रश्न आहे. याचं उत्तर असं आहे, निवृत्तीनाथांचा अधिकार जर पाहायचा ठरलाच तर माऊलीने एकाच वेळी सांगितलं, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणीव निवृत्तीची. निवृत्ती या शब्दामध्येच अर्थ भरलेला आहे. ज्याने कधी जन्मल्यापासून प्रवृत्तीचा स्पर्श केला नाही त्यांचं नाव आहे निवृत्ती. एवढे श्रेष्ठ थोर अधिकारी असणारे निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. बरं, वर्णविषय ग्रंथराज ज्ञानेश्वरीसारखा आहे. कशामधून वर्णन केलं ज्ञानोबारायांनी? ज्ञानेश्वरीसारख्या श्रेष्ठ ग्रंथाद्वारे निवृत्तीनाथांचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. म्हणून या वर्णनाला विशेष प्राधान्य आहे, कारण वर्णविषय सुद्धा योग्य आहे. ज्ञानेश्वरी हा वर्णविषय आहे. नामा म्हणे ग्रंथ, श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एवढा श्रेष्ठ असणारा हा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाद्वारे निवृत्तीनाथांचं वर्णन माऊलीने केले. ज्ञानेश्वरीची श्रेष्ठता जर पाहिली ना तर जनाबाई स्पष्ट म्हणतात, वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. जो कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण करील, ज्ञानेश्वरीचं पठन करेल, कथन मनन करेल, चिंतन करील, त्याला माझा साष्टांग नमस्कार असो. कारण हे ज्ञानेश्वरी एवढी श्रेष्ठ असणारी एक प्रकारची ग्रंथ आहे. म्हणून या ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाद्वारे महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरीची एवढी श्रेष्ठता आहे, जो कोणी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचील त्याचा फायदा सांगितला. काय फायदा आहे? ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. मूढ जरी असला आणि त्याने जर ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला ना तर त्यालाही ज्ञान होतं. ज्ञान होय मुढा, ज्ञान होय अतिमूर्खा, किंवा ज्ञान होय त्या दगडा. काही माणसं म्हणतील दगडाला कुठं ज्ञान होत असतं का? नाही होत. मग कसं म्हणतात ज्ञान होय त्या दगडा? याचं उत्तर असं आहे, दगड ही संज्ञा माणसाच्या जातीत जन्माला येऊन ज्यांना मी माणूस आहे याचं जर ज्ञान नसेल तर दगडात आणि त्याच्यात काय फरक आहे? बुद्धी मेचवेना धोंडी. ज्ञानोबा म्हणतात ना, बुद्धी दगडापेक्षा कठीण असते. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, त्याहूनही दगड बरे देवा. असा दगड बुद्धीचा जर असला आणि त्याने जरी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला, पारायण केलं, त्यालाही ज्ञान देण्याची दानत ताकद या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञान होय त्या दगडा, ज्ञान होय मूर्खा आणि ज्ञान होय मुढा. एवढा श्रेष्ठ असणारा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ. या ग्रंथाद्वारे निवृत्तीनाथांचं वर्णन ज्ञानोबारायसारखे भक्त संत करतात. म्हणून या वर्णनाला विशेष महत्त्व आहे. आणि वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे शुद्ध आहेत. शुद्ध म्हणजे पवित्र आहेत. कारण साधू पवित्र असतोच. कारण साधूचं जिथं जिथं वर्णन आलेलं आहे ना
त्या त्या ठिकाणचा तुम्ही अर्थ पहा. संतांचं वर्णन करत असताना पवित्र, शुद्ध, शुची या पदानेच वर्णन केलं का नाही? ज्ञानोबराय या 12व्या अध्यायाच्या सुरुवातीच्याच ओवीमध्ये शुद्ध हे विशेषण वापरतात की माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे शुद्ध आहेत म्हणजे पवित्र आहेत. तुकोबराय तोंड भरून म्हणतात, बाबा जगामध्ये पवित्र जर कोण असतील तर फक्त तेच आहेत. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी कोण? ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, ज्यांच्या आवडीचा विषय एक भगवान परमात्मा बनलेला आहे. एक विषय तो सकळांचा हरी, ज्याच्या आवडीने आवडी इतरी, अशी ज्याची वृत्ती आहे, असा ज्याचा भाव आहे, तो महात्मा या जगामध्ये एक नंबरचा पवित्र आणि महात्मा आहे. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये सुरुवातीला पहिल्याच ओळीमध्ये संतांचं वर्णन करत असताना निर्मल हे पद ज्ञानोबराने वापरलं. जय जय देव निर्मळ, निज जना अखिल मंगळ, जन्म जरा जलद जाल प्रभंजन. ज्ञानोबराय काय म्हणतात? माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे निर्मळ आहेत. 12व्या अध्यायामध्ये पहिल्या ओळीमध्ये म्हणतात माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे शुद्ध आहेत. तुकोबराय संतांना विशेषण देत असताना पवित्र विशेषण देतात. पण एक प्रश्न असा आहे, बरं हेच म्हणतात असं नाही, भगवान परमात्म्याने सुद्धा साधूचं वर्णन करत असताना सूचीपद वापरले की नाही? गीतेचा 12वा अध्याय वाचा तुम्ही. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गत व्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. भगवान म्हणतात अर्जुना तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे. कोण? अनपेक्ष. अनपेक्ष या शब्दाचा अर्थ काय आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये अपेक्षेलाही जागा शिल्लक राहिली नाही त्याला अनपेक्ष महात्मा म्हणतात. जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा, सुखाशी चढावा जयाचे असणे. ज्याच्या अंतःकरणामध्ये अपेक्षेलाही जागा नाही हा खरा महात्मा आहे. आणि त्याला दुसरं विशेषण दिलं शुची. शुची म्हणजे पवित्र, म्हणजे भगवंताचं म्हणणं आहे साधू पवित्र असतो. ज्ञानोबराय म्हणतात संत पवित्र असतात. तुकोबराय म्हणतात संत पवित्र आहेत. पण एक प्रश्न असा आहे, माऊलीच्या आणि भगवंताच्या या बोलण्यामध्ये एक अतिव्याप्ती दोष आल्यासारखं वाटतोय. कारण वेदांत शास्त्रामध्ये 3 प्रकारचे दोष मानलेले आहेत: अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव. अतिव्याप्ती या शब्दाचा अर्थ काय आहे? आपण केलेलं लक्षण लक्ष्य वस्तूच्या ठिकाणी काही अंशामध्ये बसून अन्य वस्तूकडे जर ते लक्षण जास्त जात असेल तर त्याला शास्त्रामध्ये अतिव्याप्ती दोष असं म्हणतात. उदाहरणार्थ कल्पना करा, एखाद्याने विचारलं बाबा खरं सांग गाय कशी असते रे? त्याने सरळ उत्तर दिलं, जिला शिंग आहे ती गाय. असं जर लक्षण केलं तर हे लक्षण कुणीकडे जाते? अतिव्याप्ती नावाच्या दोषाकडे. जिला शिंग आहेत ती गाय असं जर लक्षण केलं तर ज्यांना शिंग आहेत त्या गायीचं आहेत का? मग बैलाला शिंग असतात, शेळ्या मेंढ्याला म्हशीला शिंग असतात, काळविटालाही शिंग आहेत. हे लक्षण अन्य वस्तूकडे जास्त गेलं का नाही? आणि शास्त्र तर असं सांगतं अन्य वस्तू आपण केलेलं लक्षण लक्ष्य वस्तूच्या ठिकाणी काही अंशातच बसलं आणि अन्य वस्तूकडे जर जास्त जात असलं तर त्याला अतिव्याप्ती दोष म्हणतात. त्याला अतिव्याप्ती म्हणतात. अव्याप्ती या शब्दाचा अर्थ असा आहे आपण केलेलं लक्षण लक्ष्य वस्तूच्या ठिकाणी काही अंशामध्ये बसणं, इतर दुसरीकडे जरी नाही गेलं पण ते आहे त्या वस्तूत कमी दर्जात बसणं, याला अव्याप्ती दोष म्हणतात. आणि असंभव या शब्दाचा अर्थ असा आहे आपण केलेलं लक्षण लक्ष्य वस्तूच्या ठिकाणी कुठंच बसत नाही, याला असंभव दोष म्हणतात. असंभव. पुन्हा त्याला विचारलं बाळ ठीक आहे, जिला शिंग आहे ती गाय हे लक्षण अतिव्याप्ती दोषाकडे जाते असं सांग, असं दुसरं लक्षण सांग गाय कशी असते. त्याने थोडं 10-5 मिनटं विचार केला मग उत्तर दिलं, जिचा काळा रंग आहे तिला गाय म्हणतात. कपिलत्व हे गायीची जात आहे इथपर्यंत ठीक आहे, पण ज्या ज्या काळ्या रंगाच्या त्या गायीच का? मग म्हशीचा, शेळ्या मेंढ्याचा रंग काळाच आहे की नाही? अतिव्याप्ती दोषाकडे लक्षण जाते. पुन्हा तिसऱ्यांदा विचारलं बाबा असं निर्दुष्ट लक्षण सांग की गाय कशी असते. मग जरा तासभर विचार केला आणि तासाने उत्तर दिलं, जिला एक खूर असतं तिला गाय म्हणतात. आता हे लक्षण बरोबर आहे का? विचारणाऱ्याने गायीचं लक्षण विचारलं आणि सांगणाऱ्याने गाढवाचं घोड्याचं सांगितलं. गायीला एक खूर असतं का? गायीला 2 खूर असतात. घोड्याला गाढवाला 1 खूर असते. म्हणजे हे लक्षण त्या लक्ष्य वस्तूच्या ठिकाणी कुठंच बसत नाही, अजिबात बसत नाही. याला असंभव दोष म्हणतात.
काहीला हे उदाहरण जर कळालं पटलं नसलं तर तुम्हाला रोजचं व्यवहारातलं उदाहरण सांगतो. ज्ञानोबा म्हणतात, सुग्रण याने उदारे रसज्ञाने जेवणारे बाई सुग्रण आहे. नजर चुकीने एके दिवशी भाजी करत असताना पाहिजे त्याच्यापेक्षा मीठ थोडं जास्त झालं. दिवसभर घरातल्या माणसाची शिव्या सहन केला, बोलणे सहन केले. दुसऱ्या दिवशी भाजी करत असताना मीठ वापरायला लागली. शंका आली, न जाणो कालच्या सारखं होईल. परिणाम 2-3 वेळेला कमी केलं. त्याचा परिणाम काय झाला? पाहिजे त्याच्यापेक्षा कमी झालं, वरून घ्यायची पाळी आली. आणि तिसऱ्या दिवशी गडबडीमध्ये मीठच विसरली. मीठ पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त होणं याला अतिव्याप्ती दोष म्हणतात. पाहिजे त्याच्यापेक्षा कमी होणं याला अव्याप्ती नावाचा दोष म्हणतात. आणि मीठ अजिबात नसणं याला असंभव दोष म्हणतात. तसं माणसाच्या बोलण्यामध्ये अतिव्याप्ती दोष येऊ नये असं जर एखाद्याला वाटत असेल तर समोरचा जो सिद्धांत आहे त्याला जास्त चाढून वाढून सांगण्याच्या भानगडीत पडत जाऊ नये. म्हणजे अतिव्याप्ती नावाचा दोष टाळला जातो. समोरचा सिद्धांत आपल्याला कळत नाही म्हणून त्याला कमी मानू नये, म्हणजे अव्याप्ती नावाचा दोष टळतो. आणि लोक बिचारे श्रद्धेने कीर्तनकाराचं निमूटपणे श्रद्धेने ऐकतात म्हणून सांगणाऱ्याने शाप चुकीच्या गप्पा हाणत जाऊ नये, म्हणजे असंभव नावाचा दोष टाळला जातो. तसं ज्ञानोबराच्या बोलण्यामध्ये अतिव्याप्ती दोष आल्यासारखं वाटतो की नाही? ज्ञानोबराय म्हणतात, माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे शुद्ध आहेत. मग हे लक्षण अन्य वस्तूकडे जास्त जाते. जगामध्ये बऱ्याच वस्तू शुद्ध आणि पवित्र आहेत ना. उदाहरणार्थ काशी क्षेत्र पवित्र आहे की नाही? काशी क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे. दुसरं उदाहरण हिमालय पर्वत, पवित्र पर्वत आहे. तिसरं उदाहरण दर्भ, दशक्रियेचा विधी करतात तिथं वापरला जातोय, पवित्र आहे की नाही? दर्भ पवित्र आहे. चौथं उदाहरण गंगा तीर्थ, पवित्र आहे. मग एवढ्या वस्तू जगात पवित्र आहेत, फूल पवित्र आहे. या 5 वस्तू जर जगामध्ये पवित्र आहेत तर ज्ञानोबारांनी एवढा आग्रह कशाकरता धरला की माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे शुद्ध आहेत? याच्या पाठीमागे माऊलीच्या बोलण्यामध्ये अतिव्याप्ती दोष आल्यासारखं दिसतो की नाही? मग याचं उत्तर सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, अतिव्याप्ती दोष मलाही मान्य आहे. भगवान जे सूचीपद वापरतात भगवंतालाही अतिव्याप्ती दोष मान्य आहे. पण तरीही भगवंताचं आणि ज्ञानोबरायचं मत आहे या 5 वस्तू जगामध्ये पवित्र आहेत. फूल, दर्भ, हिमालय, काशी, गंगा हे पवित्र आहेत. पण यांच्या ठिकाणी काही उणीव आहेत. फूल पवित्र आहे म्हणूनच फुलाचा हार भगवंताच्या गळ्यात घालतात की नाही? फूल पवित्र आहे, पण कल्पना करा त्या फुलाच्या ठिकाणी एक उणीव आहे. कोणती? फूल आज पवित्र आहे पण दुसऱ्या दिवशी पवित्र होऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याने भगवंताला जर स्नान घातलं आणि तोच आदल्या दिवशीचा हार जर दुसऱ्या दिवशी घालू लागला तर ग्रामस्थ त्याला शहाणं म्हणतील का? त्याला निर्माल्य पद प्राप्त होतं म्हणून त्याला कचरा कुंडीत फेकून देतात. ही फुलाची उणीव आहे. फूल आज पवित्र आहे, दुसऱ्या दिवशी ते पवित्र राहू शकत नाही. तसं साधूच्या बाबतीत असं कोणाला म्हणता येईल का? संत होते त्या काळातच पवित्र होते ना आताही ग्रंथ रूपाने ते पवित्रच आहेत. म्हणून फुलापेक्षा साधू पवित्र आहे. फुल आज पवित्र दुसऱ्या दिवशी अपवित्र होऊ शकतं. साधू आज पवित्र दुसऱ्या दिवशी अपवित्र असं म्हणता येणार नाही. ते होते त्या काळातही पवित्र आणि आजही ग्रंथरूपाने पवित्र आहेतच. म्हणून फुलापेक्षाही साधू पवित्र आहे. दुसरं उदाहरण दर्भ, ज्या ठिकाणी दशक्रियेचा विधी केला जातोय, श्राद्ध तिथी केली जाते, त्यावेळेला ती ब्राह्मण मंडळी ते अपवित्र असणाऱ्या जी पिंड आहे ना कणकीच्या, ती पिंड पावन करून घेण्याकरता काय करतात? त्या विधी करणाऱ्याच्या हातून त्या दर्भाचा स्पर्श त्या पिंडीला करून घेतात. तो दर्भ एवढा पवित्र असतो. अपवित्र पिंडीला पावन करण्याची दानत ताकद त्या दर्भाच्या अंगात असते, एवढा दर्भ पवित्र. पण ज्ञानोबा म्हणतात त्या दर्भाच्या ठिकाणी सुद्धा एक उणीव आहे. कोणती? दर्भ अपवित्र वस्तूला पवित्र करतो इथपर्यंत ठीक आहे, पण दर्भाची एक उणीव अशी आहे, अपवित्र वस्तूला दर्भाने पवित्र बनवलं की दर्भ अंगाने अपवित्र होतो म्हणून त्याला गंगेत पाण्यात फेकून टाकतात. त्याला पुन्हा घरी आणत नाहीत खिशात घालून. का? तो अपवित्र वस्तूला पवित्र करतो इथपर्यंत ठीक आहे, पण अपवित्र वस्तूला पवित्र बनवलं की तो अंगाने अपवित्र बनला. ही दर्भाची उणीव आहे. तसं साधूच्या बाबतीत कोणाला म्हणता येईल का? संताने अपवित्र जीवाला पवित्र बनवलं, मग जीव अपवित्र असणारा पवित्र बनल्यानंतर संत अपवित्र झाले का? उदाहरणार्थ
नारद महर्षी. वाल्या कोळ्यासारख्या दोषी अपवित्र जीवाला संत नारदाने हाताशी धरलं आणि वाल्या कोळ्यासारख्या दोषी अपवित्र जीवाला पवित्र वाल्मिक ऋषी बनवलं. मग नारद महर्षी अपवित्र झाले का? म्हणून दर्भापेक्षाही साधू पवित्र आहेत. तिसरं उदाहरण मी सांगितलं, मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परी वेचे लागे शरीर ते गावी. ज्ञानोबा म्हणतात काशी क्षेत्र आहे. काशी क्षेत्रामध्ये एखाद्या माणसाने आपला देह जर ठेवला तर असं म्हणतात काशी विश्वेश्वर भगवान परमात्मा त्या जीवाच्या कानात तारक मंत्राचा उपदेश करून त्याला मुक्त करतात. मरणमुक्ती वाराणसी. काशी क्षेत्रामध्ये मृत्यू आला, मरण जर आलं तर त्याला मोक्ष मिळतोय. एवढी काशी क्षेत्र पवित्र आहे. पण तरीही ज्ञानोबा म्हणतात काशी क्षेत्रामध्ये सुद्धा एक उणीव आहे. कोणती? काशीमध्ये मुक्ती मिळते पण जिवंतपणे नाही, तिथं मरावंच लागतं. तसं आमच्या साधू संतांकडे मरण्याची गरज आहे का? येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. साधूकडे मरण्याची गरज नाही. काशी क्षेत्रामध्ये मेल्याशिवाय मुक्ती नाही आणि संताकडे जिवंतपणे मोक्ष देण्याची दानत आहे. ही काशी क्षेत्राची उणीव आहे. चौथं उदाहरण मी सांगितलं, हिमालय पर्वत. अनेक ऋषीमुनीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अनेक ऋषीमुनीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. मग त्या हिमालय पर्वतावर एखाद्या माणसाला जर मरण आलं, मृत्यू जर आला, त्याने जर आपला देह ठेवला तर त्यालाही मोक्ष मिळतो असं ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. हिमवंतो दोष खाये परी जीविताची हानी होय तैसे सुचितून हे सज्जनाचे. ज्ञानोबा 12व्या अध्यायामध्ये म्हणतात हिमालय पर्वतावर माणसाने जर देह ठेवला तर त्याला मोक्ष मिळतोय. पण ती एक उणीव आहे. हिमालय पर्वतावर मुक्ती मिळते पण जिवंतपणे नाही. परी वेचे लागे शरीर, तसं मरावंच लागतं. साधूकडे मरण्याची गरज आहे का कुणाला मुक्ती करता? येथ रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. साधूकडे जिवंतपणे मोक्ष देण्याची ताकद आहे. म्हणून हिमालय पर्वतापेक्षाही महात्मा पवित्र आहे. आणि शेवटचं 5वं उदाहरण सांगितलं, गंगा तीर्थ. गंगा पवित्र का अपवित्र आहे? काय म्हणतील गंगेबद्दल? गंगा इतकी पवित्र आहे, नामदेवराय म्हणतात बाबा गंगेत स्नान केल्यानंतर पाप झाल्याच्यात नवल नाही हो. गंगेचं नुसतं नामस्मरण जरी केलं तरी वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाय भंगा. एवढी गंगा पवित्र आहे. पण तरी सुद्धा त्या गंगेची सुद्धा एक उणीव आहे. कोणती? गंगा पवित्र आहे, ठीक आहे, गंगा पाप घालवते, पण कुणाचं? जो सचेल स्नान करतो त्याचं. सचेल स्नान म्हणजे नख शिखांत शेंडीपुढे पर्यंत असली तर, शेंडीपुढे पण स्नान करावं लागतं तर त्याचं गंगा स्नाने पाप जातं. मग एवढं सचेल स्नान करण्याकरता उतळ पाणी असून भागतं का? त्याला खोल पाणी लागतं. आणि गंगेच्या पाण्याची खोली जर नाही कळाली तर ज्ञानोबा म्हणतात त्याला बुडून मारण्याची भीती असते. ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही, खोली आहे पारू नेनिजे तरी भक्ती न बुडीजे येथ रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. ज्ञानोबा म्हणतात गंगेच्या पाण्याची खोली जर नाही कळाली तर त्याला बुडून मारण्याची भीती असते. तसं साधूकडे कोणाला बुडून मारण्याची भीती नाही. म्हणून गंगेपेक्षाही महात्मा पवित्र आहे. गंगेची आणखी एक दुसरी उणीव संत सांगतात, गंगा पाप घालवते पण कोणतं जातं? अज्ञानपणात नकळत घडलेलं पाप हे गंगा स्नानाने जातं. नकळत घडलेलं. आपण रस्त्याने चालतो ना, आपल्या पायाखाली कितीतरी किडामुंगी मरतात, आपल्याला खबर नसते. हे नकळत घडलेलं पाप आहे, अज्ञानपणात घडलेलं पाप. हे गंगा स्नानाने जाईल. पण जाणीवपूर्वक केलेलं पाप जे आहे ना, हे तीर्थ नाही, तीर्थाचा बाप जरी आला तरी जात नसतं बरं का. मनसंकल्पाचे नि पापे न जाती तीर्थाचे या बापे. जाणीवपूर्वक केलेलं पाप हे तीर्थस्नानाने जाऊ शकत नाही. हे पाप नष्ट करण्याची ताकद फक्त साधूच्या नामात आहे. तुका म्हणे पापे जाते संताच्या जपे किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून आज 8-8, 10-10 लाख समाज माऊली माऊली ज्ञानोबा तुकाराम भजन करत पंढरीला जातो ना, बावळत म्हणून नाही, त्यांना कळून चुकलेलं आहे. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. कारण महान पातक जरी असलं तरी साधूच्या आणि नामजपाने ते पाप नष्ट होत असतं. ते पाप गंगा स्नानाने जाऊ शकत नाही.
कारण जाणीवपूर्वक केलेलं पाप आहे ना, ते गंगेच्या स्नानाने जाणार नाही. आणि इतकं जर सोपं असतंच तर तीर्थक्षेत्रात पैठणला, नेवाशाला, आळंदीला, पंढरपूरला वारकरी एकादशीच्या दिवशी येण्याच्या आत पापी माणसाने गर्दी जास्त केली असते. का? एकदा गंगेत उडी मारली की पाप भस्म. एकदा पाप नाहीसं झालं, पाप गेलं की घरी गेलं की पुन्हा पहिल्यापासून पापाला सुरुवात. इतकं सोपं नाही. जाणीवपूर्वक केलेलं पाप हे तीर्थस्नानाने जाऊ शकत नाही. ते न कळत घडलेलं पाप तीर्थस्नानाने जाते. ही गंगेची दुसरी उणीव आहे. गंगेची आणखी एक तिसरी उणीव तुम्हाला सांगतो. गंगा पवित्र आहे, पण गंगेला पवित्रपणा कोणामुळे आहे? त्या साधू संतांमुळेच आहे. नाही, आपण पुंडलिकरायचं नेहमी चरित्र ऐकता. ज्या वेळेला पुंडलिकराय तीर्थयात्रा करत होते, पुंडलिकरायची तीर्थयात्रा म्हणजे थोडी विचित्रच. आईवडिलाच्या गळ्याला फास, पत्नीला खांद्यावर घेतलेलं, दरकोज मुक्काम करत करत एका आश्रमामध्ये, अरण्यामध्ये आश्रम होता, त्या आश्रमाच्या जवळ मुक्काम झाला. तो आश्रम होता कुक्कुटस्वामी नावाच्या ऋषीचा. त्या बाहेर पडसळीमध्ये मुक्काम केला आहे. मंद मंद अंधकार पडलेला आहे. कोणीतरी तीर स्त्रिया आश्रमाकडे येताना पाहिल्या. हा लगेच शाशंकित झाला, विचार करू लागला, आश्रम तर ऋषीच आहे, साधूच आहे, या 3 स्त्रिया कोण असाव्यात? जवळ आल्या पाहिलं तर अगदी काळ्या भिन्न काळ्या कुट्ट मूर्ती. विचार केला, किती परमात्मा चतुर आहे. काहीला अगदी गोजीरवानं गोंडस मोहक स्वरूप दिले आणि काही अगदी काळ्या कभिन्न मूर्ती भगवंताने का जन्माला घातल्या असतील. हा विचार करता करता त्या 3 स्त्रिया आश्रमामध्ये निघून गेल्या. ऋषीचा आश्रम झाडला, सडा समार्जन केलं, रांगोळी काढली, ऋषीचं दर्शन केलं, परत निघाल्या. आश्रमाच्या बाहेर येत असताना चंद्र सूर्याचं तेज त्यांच्या पुढे फिकं वाटू लागलं. पुंडलिकरायाने विचार केला, जातानाही तिघीच आहेत आणि येतानाही तिघीच आहेत, पण जाताना अगदी काळ्या कुट्ट्या मूर्तीने येताना चंद्र सूर्याचं तेज फिकं वाटतंय. काहीतरी कारण असावं. चौकशी करणं आपलं काम आहे, गरजेचं आहे. पुंडलिकराय एकदम आडवे झाले, हात आडवे केले आणि हात आडवे करून विचारलं, खरं सांगा तुम्ही कोण आहात? त्यावेळेला त्या तीर्थाने सांगितलं, गंगा आहे, हिला यमुना म्हणतात आणि माझं नाव सरस्वती आहे. पुंडलिकरायाने तोंडात बोट घातलं, गंगा, यमुना, सरस्वती, आणि मग एवढ्या काळ्या कुट्ट्या का झालता? त्यावेळेला त्या तीर्थाने उत्तर दिलं, अरे तुमच्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतात आणि त्या पापाने आम्हाला मलिनपणा येतो आणि ते पाप घालवण्याकरता आम्हाला साधूकडे जावं लागतं. संताचे अंग लगे पापा ते जनने गंगे तैसे संत संगे सुचितो कैसे. कारण ते पाप घालवण्याकरता आम्हाला साधूकडे जावं लागतं. म्हणजे तीर्थालाही तीर्थत्व प्राप्त करून देण्याची दानत ताकद ही केवळ साधूमध्ये आहे. गंगा पवित्र जरी असली, पण गंगेला पवित्रपणा कोणामुळे? या संतामुळेच ना. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. हे सामान्य माणसं म्हणतात असं नाही, मोठ्याचं म्हणणं आहे. शंकर सांगे ऋषी जवळी सकळही तीर्थे माध्यान्न काळी येती पुंडलिका जवळी करी ती आंघोळी वंदिती चरण. थोरा मोठ्यांचं म्हणणं आहे. भगवान शंकरासारख्याने सांगितलंय, करी ती आंघोळी वंदिती चरण. कशा करता? येती पुनते व्हावया, पवित्र होण्याकरता. म्हणून तर पंढरपूर क्षेत्रामध्ये आपण गेलो ना, चंद्रभागा दर्शन झाल्याबरोबर एक अभंग म्हणतात वारकरी, अवघीचे तीर्थे घडती एक वेळा. कशामुळे म्हणतात? कारण त्या तीर्थात पुंडलिकराय आहेत आणि पुंडलिकरायाच्या पायाजवळ सगळे तीर्थात सज्ज असतात, हजर असतात. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. कारण तीर्थे तया ठाया येती पुनीत हवया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. म्हणजे तीर्थालाही तीर्थत्व, गंगेलाही गंगेत्वपणा जर कोणामुळे होत असेल तर या साधूमुळे. म्हणून सुची हे पद जे वापरतात, या म्हणण्याच्या पाठीमागे अतिव्याप्ती नावाचा दोष येऊ शकत नाही. कारण त्याच्याकरता मी उदाहरण सांगितलं. फुल पवित्र आहे पण उणीव आहे, आज पवित्र दुसऱ्या दिवशी अपवित्र. दर्भ पवित्र आहे, अपवित्राला पवित्र बनवतो पण अंगाने अपवित्र बनतो. काशी क्षेत्र मुक्ती देण्यात सामर्थ्य आहे पण मरावं लागतंय. हिमालय पर्वतावर हीच उणीव, तिथं मेल्याशिवाय मुक्ती नाही. आणि गंगा तीर्थ अज्ञानपणात घडलेलं पाप फक्त गंगा स्नानाने जाईल. ते पाप घालवण्याची दानत ताकद फक्त साधूच्या नामात आहे. तुका म्हणे पापे जाते संताची आजेपे. म्हणून जरीच आपल्याला अतिव्याप्ती नावाचा दोष आल्यासारखं जरी वाटत असलं ना, तरी तो अतिव्याप्ती दोष आणि वगळून जाणवर आहे
आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांचं वर्णन करतात की माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे शुद्ध आहेत. शुद्ध शुद्ध या शब्दाचा अर्थ ते पवित्र आहेत. बरं, ते स्वरूपाने शुद्ध आहेत. अंतःकरणाचा जर विचार केला तर ज्ञानोबा म्हणतात अंतःकरणाने उदार आहेत. उदार उदारे प्रसिद्धे जय जय शुद्धे. ते स्वरूपाने शुद्ध आहेत, अंतःकरणाने उदार आहेत. आता हे उदारे प्रसिद्ध ही जी भाषा वापरली, हे जे शब्द वापरले ना, याच्याही पाठीमागे एक अतिव्याप्ती दोष आल्यासारखं वाटतोच की नाही. जगामध्ये आणखी उदाहरण आहेत का कोणी? उदाहरणार्थ कर्ण उदार होऊन गेला, शिबिराजा उदार होऊन गेला, दधीची ऋषी उदार होऊन गेले. आत्ता कलियुगातलं उदाहरण श्रेळा आणि चांगुना उदार होऊन गेले. ही 4 आणि उदार माणसं आहेत. पण तुकोबाराईची गाथा जर वाचली त्याच्यात आणखी एक यादी सांगितली. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आणि परीस उदार आहेत की नाही. कामधेनू उदार आहे, चिंतामणी उदार आहे, परीस उदार आहे. मग या वस्तू जगात पवित्र आहेत. अगोदरचे पौराणिक उदाहरणं सांगितले मी 4. तुकोबाराच्या गाथ्याचा आधार घेऊन हे 4 सांगितले. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आणि परीस 8. आणि सगळ्यात मोठा एक उदार आहे. उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी, ज्याची चराचरामध्ये कीर्ती पसरलेली आहे की भगवान परमात्मा हा उदार आहे. उदार. मग या 9 वस्तू जगामध्ये उदार असताना ज्ञानोबराय सद्गुरू निवृत्तीनाथांना उदार म्हणतात का, पण प्रसिद्ध हे विशेषण का देतात? निवृत्तीनाथ महाराज म्हणतात माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज उदार आहेत. नुसते उदार नाहीत, उदारामध्ये प्रसिद्ध उदार आहेत. प्रसिद्ध उदारे प्रसिद्धे. हे प्रसिद्ध हे विशेषण देण्याचं कारण काय? त्याचं उत्तर असं आहे, कर्ण उदार आहे पण प्रसिद्ध नाही. कर्णाने काय दिलं? नासक्या वस्तू दिल्या. एका वेळेला इंद्र कर्णाची परीक्षा घेण्याकरता आला आणि कर्णाने इंद्राकडे कवच कुंडला मागितले. कर्णाने माघार घेतली नाही, आपल्या हाताने काढून दिले. इतका कर्ण उदार. दुसरा प्रसंग तर असा जीव घेणा होता. कर्ण बाणाच्या शेवर लोळत होता, प्राण कंठामध्ये अडकलेला आहे. आणि अशा प्रसंगी प्रत्यक्ष अखिलकोट ब्रह्मानायक भगवान परमात्मा कर्णाची परीक्षा घेण्याकरता आला. कर्णाने पाहिलं देव आलेले आहेत. कर्णाच्या मुखातले शब्द बाहेर निघत नव्हते, प्राण कंठामध्ये अडकलेला आहे. बाणाच्या शेवर कर्ण लोळत होता. पण परमात्म्याला आलेलं पाहिलं. बोलता जरी येत नसलं तरी हाताने खुणवलं, सांग काय पाहिजे माग. कोणत्या अवस्थेत? कर्ण बाणाच्या शेवर आहे, प्राण कंठामध्ये अडकलेला आहे. अशा प्रसंगी भगवंताला विचारलं काय पाहिजे सांग. 700-800 टन ऊस गेल्यानंतर 500 रुपये वर्गण द्यायला किंमत नाही. त्याचा प्रसंग पहा तुम्ही. बाणाच्या शेवर लोळतोय, प्राण कंठामध्ये अडकलेला आहे. आणि अशा प्रसंगी तरी कर्णाला भगवंताला विचारलं काय पाहिजे सांग. भगवान परमात्माने सांगितलं कर्णा तुझ्या तोंडामध्ये जो सोन्याचा दात आहे तो मला पाहिजे. कर्णाने माघार घेतली नाही, आपल्या हाताने काढून दिला. इतका कर्ण उदार. म्हणून तर तुकोबरा देवाला म्हणता, देवा किती निष्ठुर आहेस रे. कर्ण भिडता सम्रांगिनी रणी व्यापियला बाणी, मागशी जाऊन तेथे दात तयाचे. बाणाच्या शेवर कर्ण लोळत होता आणि त्या ठिकाणी जाऊन त्या कर्णाला तोंडातला दात पाडून मागितलास. किती निष्ठुर आहेस. ही म्हणजे कर्ण उदार होऊन गेला. पण काय दिलं कर्णाने? कवच कुंडल काढून दिले, दात काढून दिले. म्हणजे नासक्या वस्तू दिल्या की नाही, नासक्या वस्तू दिल्या. म्हणून कर्ण उदार आहे पण प्रसिद्ध उदार नाही. दुसरं उदाहरण सांगितलं, शिबिराजा, ज्याने आपलं मांस कपोताच्या वजनात अतिथीच्या भोजनाकरता कापून दिलं. मोठं उदाहरण आहे. उदार आहे पण नासकी वस्तू दिली. तिसरं उदाहरण सांगितलं, दधीची ऋषी, ज्याने आपले हाडं त्या व्रत्रासुर नावाच्या दैत्य मधोन्मत्त झाला आणि त्या देवदानवाने घरानं मानले. देवदानवाला कळालं की कोणीतरी एक मृत्यूलोकात व्रत्रासुर नावाचा दैत्य आहे, तो मधोन्मत्त झालेला आहे. कारण त्या ऋषीच्या हाडाचा बाण जर करून त्याला मारला तरच मरणार आहे. दधीचे नावाचे ऋषी आहेत मृत्यूलोकात. त्या दधीचे नावाच्या ऋषीचा हाड बाण जर करून मारला हाडाचा तर याला मरण आहे, नाहीपेक्षा आजरामर आहे. सगळे देव त्या दधीच्या नावाच्या ऋषीकडे गेले आणि गारानं सांगितल्याबरोबर आपल्या हाताने काढून दिले. इतका उदार. पण तरीसुद्धा प्रसिद्ध उदार नाही.
नासकी वस्तू दिली. हाडं काढून दिलं म्हणजे नासकी वस्तू आहेत, म्हणून प्रसिद्ध विशेषण लावलं नाही, नुसतं उदार. तुकोबाराची यादी पहा तुम्ही. कर्ण शिराळ सांगोना आपला अतिथीच्या भोजनाकरता भक्ष्य म्हणून पोटचा मुलगा वापरला, सामान्य गोष्ट नाही, पण तरी नासकी वस्तू दिली. तुकोबारांनी यादी सांगितली, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी. कारण आपली इच्छा पूर्ण करण्याची दानत या गोष्टीमध्ये आहे. कोणत्या कोणत्या? कामधेनू कल्पतरू चिंतामणी, आणि त्याला जोड लावला परीस. इच्छा पूर्ण करण्याची दानच आहे की नाही त्यांच्यामध्ये. कामधेनू आपली इच्छा पूर्ण करतो. कल्पतरू खाली फळे येते मागितली, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. कल्पतरू इच्छा पूर्ण करण्याची ताकद. तिसरं उदाहरण चिंतामणी. चिंतलेली वस्तू देण्याची दानं ज्याच्या अंगात आहे त्याला चिंतामणी म्हणतात. आणि सोन्याला लावलं की त्याचं, लोखंडाला लावलं की त्याचं सोनं बनवणं, याचं नाव आहे परीस. मग या 4 वस्तू पुन्हा उदात आहे जगामध्ये, पण तरी ज्ञानोबा म्हणतात त्यांच्या ठिकाणी उणीव आहे. कोणती उणीव आहे? कल्पतरू उदार आहे, ठीक आहे, मान्य आहे, तुम्ही जे जी इच्छा करता ते पूर्ण करणं, पण योग्य का अयोग्य त्याला त्याचे घेणं नाही. संतांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं, कल्पतरू कल्पलेली वस्तू देईल, पण संत अकल्पनाख्य कल्पतरू, अकल्पित वस्तूचं दान देण्याची दानत साधूमध्ये असते, म्हणून कल्पतरूपेक्षा संत उदार आहेत. या संताचे हे देणे कल्पतरू हुनी दुने, परिसा परीस आघात देणे चिंतामणी ठेंगणा. लोखंडाला लावलं की परीस काय करतो? सोनं करतो, इतका उदार. पण तरी तुकोबारा म्हणतात त्या परिसाच्या ठिकाणी उणीव आहे. खापरा परीस काय करी? तुकाराम महाराज सांगतात तो परीस खापराला लावून पहा, त्याचं सोनं बनू शकत नाही. खापरा परीस काय करी? तसं साधूकडे अधिकारीच लागतो, अनाधिकारी चालत नाही असं म्हणता येईल का? अज्ञानीच लागत नाही असं कोणाला सांगता येईल का? म्हणून परिसापेक्षाही संत उदार आहेत. म्हणून सांगितलं परिसा परीस आघात देणे चिंतामणी ठेंगणा. आणि सगळ्यात एक मोठा उदार मी सांगितला, उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी. भगवान परमात्मा एवढा उदार आहे. भगवान परमात्म्याची औदार्यता जर पाहिली ना, भगवान परमात्मा किती उदार आहे. निळोबाराचे एक प्रसिद्ध अभंग आहे, यशे थोरविला मारुती. यश नावाचा गुण भगवंताने बजरंगबली हनुमंताला देऊन टाकला, इतका उदार. श्री किंवा ऐश्वर त्या बिभीषणाला राज्य दिलंय. अवदारी देऊनी कर्णाहाती, अवदारी नावाचा गुण भगवंताने कर्णाला दिला. ज्ञाने उपदेशला चतुरानन, ज्ञान नावाचा गुण भगवंताला देऊन टाकला. आणि वैराग्य बोधोनी शुकाती, वैराग्य नावाचा गुण भगवंताने शुकाला दिला. एवढा परमात्मा उदार. बरं, भक्ता करता तो उदार आहे अशातला अर्थ नाही ना हो. ऐसा अपराध्या शिशुपाळा, आपण पिया ठाऊ दिला गोपाळा, काय उत्तान चरणाच्या बाळा द्रौपदी चाड. कारण त्या प्रल्हादाचं रक्षण केलंय. उत्तानपाद बाळाचा, उत्तानपाद राजाचा जो मुलगा आहे बाळ प्रल्हाद, त्याचं रक्षण केलं परमात्म्याने. पण नुसतं त्याचंच नाही ना, ऐसा अपराधी आहे शिशुपाळा, शिशुपाळाचं रक्षण केलं की नाही, त्याचाही उद्धार केला. विष पाजून मारण्याच्या हेतून आलेली पुतना राक्षसीन, पण भगवंताने जी गती आपल्या आईला दिली तीच पुतण्याला दिली. तो आ सनकादिकाचेनी माने, सायुज्य सौरसे दिदला पुतने, जीही विषाचेनी स्तनपाने मारू आली. एवढा परमात्मा उदार आहे. किती उदार परमात्मा. मग एवढा मोठा उदार असताना तरीही ज्ञानोबा आहे निवृत्तीनाथांना उदारे प्रसिद्ध हे विशेषण का देत असतील बरं? परमात्मा उदार प्रसिद्ध नाही का? नाही. तुकोबारा म्हणतात परमात्मा फक्त उदार आहे, प्रसिद्ध नाही. कारण म्हणून तर संत नामदेवराय देवाला भांडता, देवा सांग ना, उदार असा राणा म्हणतो आपणा, सांगत्वा कवना काय दिले, आणि दिला तरी उपकार केलेस का? घेशी तेव्हा देशी, ऐसा आसशी उदार, काय देवा रोधू तुझे कृपणाचे द्वार. घेतल्याशिवाय दिलंय का? कारण आपण नेहमी कीर्तनात दृष्टांत ऐकता, द्रौपदी भगवान परमात्म्याचं स्मरण करते, धावा करते, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे कोठे गुंतला अशी द्वारकेच्या राया. त्यावेळेला परमात्मा द्रौपदी करता धावत आले. आणि आल्यानंतर भगवंताने विचारलं काय पाहिजे सांग. तिने काय सांगितलं? फक्त अन्न तयार कर. खाय भाजी पान द्रौपदीचे, भाजीचं पान का होईना खाल्लं आणि नंतर अन्न तयार केलं.
आणि गेशी तेव्हा दिशी ऐसा असशी उदार, काय देवा रुजू तुझे कृपणाचे द्वार. म्हणजे भगवान परमात्मा उदार आहे पण प्रसिद्ध नाही, ही त्याची उणीव आहे. घेतल्याशिवाय तो देतच नाही, ही भगवंताची उणीव आहे. म्हणजे जगामध्ये आणखी बऱ्याच वस्तू पवित्र आहेत, जगात बऱ्याच वस्तू उदार आहेत, पण तरी अतिव्याप्ती दोष रहित, अतिव्याप्ती दोष टाळून ज्ञानोबराय विशेषण देतात, उदार हे प्रसिद्ध आहे. एकाने विचारलं, ज्ञानोबराय तुम्ही तुमच्या सद्गुरू निवृत्तीनाथांचं जवळजवळ 50 मिनटं झाले वर्णन करता. माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे शुद्ध आहेत, पवित्र आहेत. पवित्रतेच्या बाबतीमध्ये तुम्ही फुलाची उणीव सांगितली, दर्भाची उणीव सांगितली, काशी क्षेत्राची उणीव सांगितली, हिमालय पर्वताला तुच्छता दिली, गंगे क्षेत्राला तर किंमतच दिली नाही गंगेला. मग तरी तुमचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज शुद्ध आहेत, निर्मळ आहेत, हे विशेषण दिलं तुम्ही. बरं, उदारत्वाच्या बाबतीतही तेच तुमचं म्हणणं आहे की माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज उदारामध्ये प्रसिद्ध आहेत. उदारत्वाच्या बाबतीमध्ये कर्ण, शिबी, दधीची, श्रीयाल, चांगुना यांना किंमत दिली नाही. बरं, कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, परीस यांची उणीव सांगितली समाजासमोर. आणि भगवान परमात्म्याचं अगदी झिरकारूनच टाकलं. सांग तो कवना काय दिली, म्हणजे भगवंताची उणीव दाखवली. मग कहो ज्ञानोबराय तुम्ही एवढी उणीव दाखवली आणि तरी म्हणता माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे शुद्ध आहेत, स्वरूपाने शुद्ध आहेत, अंतःकरणाने उदार आहेत, उदारामध्ये प्रसिद्ध आहेत. मग कहो माऊली असा त्या निवृत्तीनाथाने अर्थात त्या संताने तुम्हाला काय दिलं म्हणून एवढं वर्णन करता. कारण काही काही माणसाला विनाकारण कुणाचं वर्णन करायची सवय लागली असते बरं का. विनाकारण एखादा पाहुणा होऊन जर 10-20 कोस गाव सोडून जर गेलं ना, तर जेवण झाल्यानंतर बैठकीत गप्पा करायला, चर्चा करायला बसला की चर्चा करता करता हा विषय हातळतो. आमच्या गावचे अमुक अमुक नावाचे पाटील आहेत ना, त्यांच्या आमच्याजवळ 4 खेड्यात श्रीमंतीच्या बाबतीत कोणी हातच धरत नाही. तर ऐकणारे बिचारे निमूटपणे ऐकून घेतात. पाहुणा असतो, आपल्या घरी आलाय, कुठं नादी लागतं. पण ते राहून 10-10, 5-5 मिनिटाला तेवढं सांगायचं. आमच्या श्रीमंताचा, आमच्या पाटलाचा 4 खेड्यात कोणी हातच धरत नाही. एकाला रागच आला. 10-15 वेळेला सांगितलं. त्याने विचारलं, का रे तू बऱ्याच वेळापासून टकटक करतो आमच्या पाटलाचं, 4 खेड्यात कोणी हातच धरत नाही, खरं सांग बरं. त्या श्रीमंताचा गावात गोर गरिबाकरता काही उपयोग होतो का उलट गरिबाचे मुंडके मोडून श्रीमंत झाला? कशाकरता वर्णन केलं? तसं ज्ञानोबाला एकाने विचारलं, महाराज तुम्ही एवढं सद्गुरू निवृत्तीनाथांचं वर्णन करता, मग सांगा बरं त्या संताने तुमच्याकरता काय केलं? ज्ञानोबा सरळ उत्तर देतात, अनवर्त आनंदे वर्षाची. त्या निवृत्तीनाथाने माझ्यावर अखंड आनंदाचा वर्षाव केला. अनवर्त या शब्दाचा अर्थ अखंड. अखंड शब्दाचा अर्थ ज्या आनंदाला खंड नाही, ज्या आनंदासारखा आनंद जगामध्ये दुसरा नाही. नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी आकार आमुच्या चाडा तुका म्हणे भेडा, भक्तीच्या आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंदू, सर्व आनंदाची सृष्टी झाली. अनेक प्रमाण आहेत. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. या सर्व प्रमाणाचा अर्थ एक आहे. असा अखंड आनंदाचा वर्षाव करणारे माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत. कारण संसारामध्ये, विषयामध्ये, भोगामध्ये, प्रपंचात आनंद नाहीच. आणि भासमान जरी मानला ना तर तो शाश्वत आहे का? संसारातला आनंद हा खंडित आनंद असतो, अखंड नाही, खंडित आनंद आहे. संसारातला आनंद कसा खंडित आहे सांगू? एका क्षणाला आनंद की दुसऱ्या क्षणाला दुःख, हा संसारातला आनंद. सकाळी पाहिलं तर सौभाग्यवती आणि संध्याकाळी गंगा भागीरथी, हा प्रपंचातला संसारातला आनंद. हा खंडित आनंद आहे, अखंड नाही. जसं ते डेकोरेशनचे बल्ब असतात ना, लग्न मंडपात लावतात, त्या वरड्याच्या गळ्यात गुत्तुस्तर लावतात. सप्तात नाही लावत, का लावत नाही त्याची कारणं वेगवेगळे असतात. पण ते डेकोरेशनचे बल्ब लावले की ते सारखे लागलेले राहतात का? ते माळी, बल्बाच्या माळी लागलेले असतात का? सारखी उघडझाप चालूच असते ना त्यांची. एका क्षणाला उघडतात, दुसऱ्या क्षणाला लागतात, दुसऱ्या क्षणाला लागले की पुन्हा बंद होतात, बंद झाले की बंद राहत नाहीत, पुन्हा लागतात. तसा संसारातला आनंद
त्या बल्पासारखा सारखा उघडझाप करत असतो. एका क्षणाला आनंद की दुसऱ्या क्षणाला दुःख. पण माऊली म्हणतात माझ्या सद्गुरूने दिलेला आनंद जो आहे ना, हा अखंड आनंद आहे, अखंड अनवर्त आहे. त्या आनंदासारखा आनंद जगामध्ये दुसरा नाही. अनवर्त आनंदे वर्ष येते. म्हणून निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबराय निवृत्तीनाथांचं अर्थात संतांचं वर्णन करत असताना म्हणतात, माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे स्वरूपाने शुद्ध आहेत. अंतःकरणाचा जर विचार केला तर अंतःकरणाने उदार आहेत, उदारामध्ये प्रसिद्ध आहेत. असे अंतःकरणाने उदार असणारे, स्वरूपाने शुद्ध असणारे आणि उदारामध्ये प्रसिद्ध असणारे निवृत्तीनाथ महाराज तुमचा जय जयकार असो. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षेतीये. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा चुका पावली ते चोज करुणी माऊली रिझे जेवी यानेप्रमाणे अल्पमतीप्रमाणे ठरलेल्या वेळेत प्रसंगाला अनुसरून या ओवीचा सरळ सरळ भावार्थ करण्याचा प्रयत्न केला आहे. झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्या चरणी संत सम्राट ज्ञानोबराय चरणी अर्पण करत असताना भगवंताला एकच विनंती आहे, देवा दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायण भगवान. कदाचित आम्हाला सत्कार्य करण्याची सद्बुद्धी निर्माण नाही झाली तरी चालेल, परंतु किमान सत्कार्यामध्ये अडथळा निर्माण करण्याची आम्हाला दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका. एवढी सदिच्छा व्यक्त करून झालेली सेवा भगवंता चरणी बजरंग बली हनुमंतराय चरणी संत सम्राट ज्ञानराज माऊली चरणी अर्पण करू. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञान यज्ञातील 6व्या दिवसाची प्रवचनाची सेवा आमचे गुरुस्थानी असलेले व्यक्तिमत्व आदरणीय बापूसाहेबजी महाराज माटेगावकर ज्ञानोबरायांच्या चरणी गुरुवर्य बाबांच्या चरणी समर्पित केले आहे. सर्व भावी भक्तांनी महाराजांचं टाळ्या वाजून स्वागत करा. अगदी सुंदर सेवा. आणि महाराजांबद्दल जर बोलायचं ठरलं तर आता खूप काळ आमच्याकरता कीर्तन प्रवचनाकरता चांगला आलेला आहे, परंतु खूप जुनं व्यक्तिमत्व आहे. त्या परिस्थितीमध्ये संप्रदायाची सेवा आयुष्यभर केली आणि म्हणून अशा आमच्या गुरुस्थानी असलेल्या महाराजांना उदंड आयुष्य लावा असे ज्ञानोबरायांच्या चरणी विनंती करतो. आणि महाराजांचा या ठिकाणी छोटासा संस्थांच्या वतीनं बहुसन्मान संतपूजन आदरणीय संस्थांचे विश्वस्त माऊली यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.